नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। गेल्या वेळी अदानी ग्रुपवर निशाणा साधणाऱ्या हिंडनबर्गने आता थेट मार्केट रेग्युलेटरीवर म्हणजेच सेबीवर खळबळजनक आरोप केला। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच याही अदानींसोबत सामील आहेत। त्यामुळेच गेल्या 18 महिन्यांपासून अदानी ग्रुपवर कुठलीही कारवाई झाली नाही। हिंडनबर्गने शनिवारी सकाळीच त्यांच्या सोशल मीडियावर भारतात काहीतरी मोठं घडणार आहे असा दावा केला होता। त्यानंतर पुन्हा एकदा अदानी ग्रुप हिंडनबर्ग यांच्या निशाण्यावर आलाय। सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केलंय। आमचं लग्न शेतकऱ्यांशी आणि शेतीशी झालंय। आम्हाला आमचे कारखाने आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवावे लागतील। त्यासाठी पुढच्या 2 वर्षात कार्यक्षमता वाढवून उलाढाल 25% वाढवण्याचं लक्ष्य ठेवावं असं व्यवहारिक बोल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सुनावलेत। दिल्लीतील जनपद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये कार्यक्रम झाला। साखर कारखाने जेवढी इथेनॉल निर्मिती आणि ऊस उत्पादन कराल ते सर्व जगात निर्यात करण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे। त्यासाठी साखर उद्योगाने 2 वर्षे संयम बाळगावा असं आवाहन शहा यांनी केलंय। हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा प्रोफाईल फोटो बदललाय। त्यांनी आपला प्रोफाईल पिक्चर मध्ये तिरंग्याचा फोटो टाकलाय। सर्व देशवासियांनीही आपल्या प्रोफाईल पिक्चर मध्ये तिरंगा टाकण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय। ठाकरे गटाचा मेळावा संपताच अनिता बिर्जे यांनी आनंद आश्रमात येऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। बीडमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या। या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पण त्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। मनसे नेते अविनाश जाधवांनी ठाकरे गटाला इशारा दिलाय। राज ठाकरेंच्या नादाला लागू नका। आज आम्ही गडकरी रंगायतांपर्यंत पोहोचलोय। उद्या आम्ही तुमच्या घरापर्यंतही येऊ। पुन्हा राज ठाकरेंवर बोलल्यास घरात घुसून मारू असा इशारा अविनाश जाधवांनी ठाकरे गटाला दिलाय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल काही शिवसैनिकांनी आदरणीय माझ्या साहेबांच्या गाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आज उत्तर ठाण्यामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी करारा दिला। जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या 16 ते 17 गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नारळाने फोडल्या। कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ मारणार आणि शेण मारलं गेलं। गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल। माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका। माझ्यासारखे हजारो वेडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात, सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करतात। आज आम्ही गडकरीपर्यंत आलो, तुमच्या गाड्यांपर्यंत आलो। उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत पण येऊ। त्यामुळे तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलता ठीक आहे, पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर असं काय करायचा विचार जरी कुठल्या कार्यकर्त्यांनी केला तर त्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही, एवढं नक्की। धन्यवाद। मुंबईतील माजी नगरसेवक, आमदार आणि खासदारांची मातोश्रीवर बैठक आज दुपारी 12 वाजता होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मार्च 2025 पर्यंत विमानोड्डाण करण्याचं सिडकोचं नियोजन आहे। मात्र परिसरातील टेकडीचं सपाटीकरण करणं गरजेचं आहे। विमानतळाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासह विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी ती भुईसपाट करणं गरजेचं आहे। त्यासाठी विमानतळ विकासक कंपनी आणि सिडकोकडून गाभा क्षेत्रातील ओवळे गाव परिसरात सुरुंगाचे स्फोट करण्यात येत आहेत। अशा 400 भूसुरुंग स्फोटांचं नियोजन केलं असल्याचं सांगण्यात आलंय। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे। 26 जुलै रोजी उद्घाटन समारंभाने सुरू झालेल्या ऑलिम्पिक खेळांचा समारोप सोहळा 12 ऑगस्ट रोजी होणार आहे। पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्याची सुरुवात ऑलिम्पिक मशाल विझवून होणार आहे। या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाख आणि आयोजन समितीचे अध्यक्ष टोनी एस्टँग्युएट यांची भाषणे होणार आहेत। भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता समारोप सोहळा सुरू होईल। हा कार्यक्रम 2 तास 30 मिनिटे चालणार आहे।
स्टुडिओ ग्रीन प्रोडक्शन मध्ये बनवलेला कांगुवा चित्रपट या वर्षातील मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे, ज्याच्या पोस्टर्समुळे लोकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे। शिवदिग्दर्शित कांगुवाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे। ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे। वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।